पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। आंबा बागेत आपल्याला फळाची फुगवण सातत्याने सुरू ठेवून चांगल्या किपिंग क्वालिटीचा माल म्हणजे थोडक्यात फळाची फुगवण सातत्याने ठेवण्यासाठी स्लरी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण या ठिकाणी बघतोय साधारणतः 22-25 mm म्हणजे कैरी आकारात माल त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतोय। मग इथं आपल्याला पहिली स्लरी कोणती द्यायची, त्यानंतर 10 ते 15 दिवसाचा गॅप दिल्यानंतर कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन द्यायचं आणि परत एकदा 15-20 दिवस गॅप गेल्यानंतर फळ परिपक्वतेच्या दिशेने ते ज्यावेळेस जाईल, आता या स्टेजला हे बघा, या स्टेजला आपल्याला कोणती स्लरी द्यायची जेणेकरून फुगवण म्हणजे एक 100-125 ग्रॅमचा आंबा आहे आणि त्याला आपल्याला 250 ग्रॅम पर्यंत न्यायचं आहे। हळूहळू 400-500 ग्रॅम पर्यंत एक फ्रूट बनवायचं आहे। त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या स्थितीमध्ये ही जी स्थिती दिसते तुम्हाला, हे जे आंबे दिसत आहेत हे बघा, हे जे दिसत आहेत तुम्हाला खाली दिसतील, इकडे दिसत आहे, काय होतं वरती पानांमध्ये माल तुम्हाला दिसणार नाही। हा माल तुम्ही बघताय, इथं तुम्हाला स्लरी द्यायची, नीट लक्षात घ्या। इथं एकराला 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 4 किलो गुळ। सिंगल सुपर फॉस्फेटची फक्त निवळी घ्यायची 24 तास भिजून, हे तिन्ही एकत्र ज्या दिवशी ड्रिप मधून द्यायचंय त्या दिवशी, आणि या ड्रिपच्या माध्यमातून 2 ड्रिपच्या लाईनी असतात, इथून तुम्हाला सोडून द्यायचंय। आता याच्यानंतर 5-6 दिवसांनी फवारणी काय करायची, याच्यानंतर 5-6 दिवसांनी या फ्रूटची साईज, हे जे फळं दिसत आहेत तुम्हाला, हे जे फळं दिसत आहेत, हे फळं दिसत आहेत, याची साईज वाढवण्यासाठी वरतून काय फवारणी करायची, वरतून एक फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, 200 लिटरला सक्षम 500 मिली, सक्षम 500 मिली, त्याच्यासोबत 0-42-47 800 ते 800 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत घ्यायचंय। त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत बोरान देखील 200 ग्रॅम घ्यायचंय। अशा पद्धतीने एक फवारणी झाली, पहिलं स्लरीचं नियोजन झालं। तुम्हाला इकडं पण दाखवतो, मध्ये गॅप आहे, रस्ता आहे, दादा चाल माग, चल माग, चल माग, हे बघा दिसतंय तुम्हाला, या स्टेजला तुम्हाला स्लरी द्यायची आहे, या स्टेजला स्लरी द्यायची आहे। कोणती, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, त्याचप्रमाणे त्याच्यासोबत त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय, नीट लक्षात घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचंय, हे बघा, हे झाड बघा। आता या स्टेजला तुम्ही स्लरी देताय, ही जी स्टेज आहे इथं तुम्ही स्लरी देताय। स्लरी दिल्यानंतर तुम्ही 4-5 दिवसांनी तुम्ही काय करताय, तिथं सक्षम 500 मिली, 0-42-47 1 किलो आणि बोरान 100 ग्रॅम। आता याच्यानंतर पहिली स्लरी तुम्ही दिल्यानंतर एक 15 ते 17-18 दिवसाचा गॅप द्या, 15-17-18 दिवसाचा गॅप द्या, 15 ते 17-18 दिवसाचा गॅप द्या, आणि या गॅप नंतर तुम्हाला परत एकदा एक स्लरी द्यायची। तिथं त्या स्लरीमध्ये घ्यायचं एकरी 10 लिटर ताक, एकरी 10 लिटर ताक। मकर संक्रांतीला जी तीळ आपण वापरतो, ती तीळ, त्या तिळीच्या पावडर, त्या तिळीची पावडर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची। ती किती घ्यायची, नीट लक्षात घ्या, 2 किलो, 10 लिटर ताक, 2 किलो तीळ पावडर, त्याच्यासोबत 1 लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत 4 किलो गुळ। ही दुसरं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय। कधी, पहिली स्लरी दिल्यानंतर, कधी, पहिली स्लरी दिल्यानंतर 5 लिटर फोस्ट्रोक, सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 4 किलो गुळ, त्याच्यानंतर 17-18 दिवसाने 10 लिटर ताक, 2 किलो तीळ पावडर आणि त्याच्यासोबत 4 किलो गुळ। त्यानंतर परत एक 5-6 दिवस जाऊ द्या, एक फवारणी त्या ठिकाणी करा, चकाकी वाढवायची, चकाकी वाढवायची, इंटरनॅशनल म्हणजे थोडक्यात एक्सपोर्टचा माल तुम्हाला बनवायचा आहे आणि लवकरात लवकर मे मध्ये हार्वेस्टिंगला तुम्हाला प्लॉट आणायचा आहे। त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची, नीट लक्षात घ्या, 200 लिटर पाण्याचं प्रमाण आहे, 200 लिटर पाण्याचं प्रमाण आहे, ती फवारणी तुम्हाला करायची आहे। ती फवारणी तुम्हाला नीट लक्षात घ्या, 200 लिटर पाण्याचं प्रमाण आहे, ती फवारणी परत एकदा तुम्हाला सांगतो, ग्लुकोज पोटॅश शुगर स्टार 500 मिली 200 लिटरला, त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाइट 1 किलो आणि परत एकदा बोरान सूक्ष्म अन्नद्रव्य 100 ग्रॅम। आणि त्यानंतर दुसरी जी स्लरी तुम्ही दिली, पहिल्या स्लरी पासून 30 ते 32 दिवसाने, दुसऱ्या स्लरी नंतर 15 दिवसाने, शेवटच्या अंतिम टप्प्यातील स्लरी तुम्हाला द्यायची। या मालाला परिपक्वता यायला पाहिजे, गोडी आली पाहिजे, झाडावर माल पिकला पाहिजे, नैसर्गिकरित्या हा माल पिकला पाहिजे। त्यासाठी अंतिम टप्प्यात स्लरी तुम्हाला द्यायची, एकरी परत एकदा घ्यायचंय 5 लिटर फोस्ट्रोक, 25 किलो सल्फेट ऑफ पोटॅश, 20 किलो सरकी पेंड आणि 4 किलो गुळ।
हे सगळं मिश्रण एक 24 ते 48 तास भिजून घ्यायचंय आणि जमिनीच्या माध्यमातून वस्त्रगाळ करून जर हाताने टाकता आलं किंवा ड्रिपच्या माध्यमातून वस्त्रगाळ करून त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्लरी दिल्यानंतर एक 5 ते 6 दिवस जाऊ द्यायचे. फक्त शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं. पोटॅश आपल्याला द्यायचंय, कारण वाढीच्या काळात, फळाच्या फुगवणीच्या काळामध्ये स्फुरद आणि पालाश खूप महत्वाचा आहे. स्फुरद म्हणजे काय? फॉस्फरस. तो फॉस्फरस आपण त्या ठिकाणी दिलाय. फॉस्फरस आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. जी स्लरी तुम्हाला सांगितली तो फॉस्फरस आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या निवळीच्या माध्यमातून दिला. आणि त्याच्यानंतर तुम्ही 17 दिवसात 15-17 दिवसामध्ये तीळ पावडर 2 किलो, ताक 10 लिटर, 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो गुळ दिलं. तिथून 15 दिवसांनी तुम्ही 5 लिटर फोस्ट्रोक, 25 किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश 4 किलो गुळ आणि 20 किलो सरकी पेंट ही स्लरी दिल्यानंतर एक 8 दिवस जाऊ द्या. 8 दिवसानंतर शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं. एकरी 1 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो पीएमएस म्हणजे तुम्हाला मी सांगितलं स्फुरद आणि पालाशची गरज आहे. स्फुरद आपण दिला, पालाश म्हणजे पोटॅश, स्फुरद म्हणजे फॉस्फरस दिला. आता पोटॅश द्यायचंय. मग 0050 किंवा पोटॅशियम सोनाइट पीएमएस दिल्यानंतर तुम्हाला एक शेवटची ग्रेड त्या ठिकाणी द्यायची. 1 लिटर शुगर स्टार, 5 किलो पीएमएस. याच्यावर तुमचं काम जर भागत असेल तर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देण्याची गरज नाही. जर गरज वाटल्यास एक 5-6 दिवसाने शेवटचं ऍप्लिकेशन एकरी 5 किलो 0050 किंवा 3 किलो 0051 किंवा 5 किलो पोटॅशियम सोनाइट इतकं काम करा मित्रांनो. तर अशा पद्धतीमध्ये मी दाखवतो तुम्हाला, कडेला पण दाखवतो. होऊ द्या व्हिडिओ आज थोडा मोठाच होऊ द्या, हरकत नाही. तर बाग तुम्हाला दाखवतोय मी, कडेचं पण तुम्हाला दाखवतो. दादा ये रे इकडं, ये दादा कॅमेरामन, ये माझ्या पाठी. बघा या साईडला पण आपण त्या ठिकाणी बघतोय. ये त्या बाजूने ये, जा पुढे दाखव, जा पुढे. काय शेतकऱ्यांना दाखवणं गरजेचं आहे दादा. हे बघा इतकं चांगलं शेटिंग. या स्टेजला तुमचं मी सांगितलेली पहिली स्लरी गेली पाहिजे. 17 दिवसांनी दुसरी स्लरी आणि 15 दिवसांनी तिसरी स्लरी. मग तिथं तुम्हाला सगळ्यांचा आंबा मार्केटमध्ये यायच्या अगोदर एक 15-20 दिवस आंबा आपला मार्केटमध्ये येऊन आणि आपल्याला चांगले पैसे आपल्या हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजचा व्हिडिओ मित्रांनो एवढं चालण्याचं कारण, एवढं दाखवण्याचं कारण एकच आहे. दादा जाय पुढं, अजून जा पुढं. हे दाखवायचं काय कारण आहे मित्रांनो? अशा पद्धतीत जर आपल्याला सेटिंग मिळून, आता सेटिंगचा काळ निघून गेला, ज्यांचं सेटिंग झालं त्यांना फळ फुगवणीसाठी आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी 3 स्लरीचं नियोजन ठेवायचंय त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि हे शेड्यूल फॉलो करून आपल्या आंबा फळाची मिळालेल्या सेटिंगची, आपल्याला हे जे आंबे मिळालेले याचं चांगलं सेटिंग झालेलं आहे, याची चांगली फुगवण आपल्याला करायची आणि चांगला एक्सपोर्टचा माल आपल्याला बनवून बाजारामध्ये पाठवून लवकरात लवकर आपल्याला चांगले 4 पैसे, बाजारभाव तेजीत असताना लवकर ज्यांचा माल लवकर येईल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.